पुढची रास वृश्चिक. कायम असमाधानी, कायम त्यांना म्हणजे परत वर्कहोलिक. पण ना त्यांच्याकडे एक वाईट गुण, वाईट म्हणण्यापेक्षा आपण त्याला वेगळं नाव देऊया की सारखं काहीतरी लपवण्याकडे कल असतो. सगळ्याच गोष्टी शेअर नाही करत ते. प्रचंड विलपॉवर या व्यक्तींकडे असते, सॉलिड विलपॉवर. आपण हे करू शकतो हे त्यांना माहिती असतं. त्यासाठी जीवाचं रान करतील, वाटेल ते करतील. कारण काय, परत स्वामी मंगळ आहे. 2026 हे जे वर्ष आहे हे त्यांनाही लाभदायक जाणार आहे जसं मेषेला जाणार आहे. कारण दोघांचाही स्वामी कोण आहे, मंगळ. वृश्चिक रास ना ही पण सगळ्यांना बरोबर घेऊन जाते आणि त्यांना सगळ्यांची मदत लागते. स्वभावाचा फरक सांगू तुम्हाला कुठे आहे, टीका करतात सतत. दुसऱ्याला टोचून बोलणे हा शब्द योग्य आहे. म्हणजे तुम्ही एखादी चूक एखाद्या व्यक्तीने केली तर त्यावेळेला बोलणार नाही. 1 महिन्यानी 2 महिन्यांनी दाखवा, तू ते बोलला होतंस मला. वृश्चिक तो माणूस ते विसरून पण जातो, पण ह्याच्या लक्षात असतं कारण तो वृश्चिक राशीचा आहे. धरून एकदम. आणि अपमान, इगोइस्टिक असतं, प्रचंड स्वाभिमानी असतात. मी जे करतोय तेच बरोबर. 2026 लोकांचं ऐका, थोडा सॉफ्टनेस बोलण्यामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी वृश्चिक राशीच्या लोकांनी कन्सिडर करून हे वर्ष आपलंच आहे असं समजून वागलं तर त्यांना आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि आरोग्यदायी जाईल. वृश्चिक राशीला ह्या सिंह तर चालणारच नाही ना, सिंह नाही, कारण परत तेच झालं, परत भांडणं. पण वृश्चिक रास तेवढी शृंगारिक पण असते बरं का. त्यांना शुक्र चांगला असतो, त्यांना शृंगाराची व्याख्या वेगळी असते. त्यामुळे त्यांना वृषभ पाहिजे किंवा तूळ पाहिजे. शृंगाराची व्याख्या म्हणजे बायकोला घेऊन गेला कुठंतरी माथेरानला, मग तिथे साधंसुद्धा नाही, चांगलं 5 स्टार हॉटेल, एकदम असे ॲम्बियन्स पाहिजे सगळा, एकदम छान त्यांना छान छोकीची प्रचंड आवड. पण त्यात पार्टनर पण तसाच फायद्यासाठी. पण मग ती लेडीजला जेंट्स असू दे, जेंट्सला लेडीज असू दे, कारण त्याशिवाय त्यांना ते. आणि जोपर्यंत समोरच्या पार्टनरवर स्माईल बघत नाही तोपर्यंत ती व्यक्ती सतत प्रयत्न करत असते आपल्या पार्टनरला कसं खुश ठेवायचं ते. त्यामुळे वृश्चिक राशीसाठी वृषभ किंवा तूळ राशी अत्यंत शोभणारी रास आहे ॲज अ पार्टनर म्हणून, लाईफ पार्टनर. आरोग्य यांच्याकडे पण रोगप्रतिकारशक्ती खूप चांगली असते. पोटाचे विकार, धडधडणं, ब्लड प्रेशर, हा प्रकार. कारण सतत काम हायपर होतात, सतत हायपर होतात. हे नंतर ते नंतर हे नंतर. म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष. या लोकांनी या वर्षामध्ये एवढं मात्र करायचं आहे, मेडिटेशन. मानसिक स्वास्थ्य मिळालं की हा माणसांचं शारीरिक स्वास्थ्य पण सुधारणार. त्यासाठी त्यांनी गणेश उपासना, मंगळ, परत गणपतीचं जे काही येतं आहे ते सगळं गणपतीचं करावं, जेणेकरून त्यांना येणारं वर्ष 2026 हे अतिशय लाभदायक जाईल. आणि जो गुरुपालट होणार आहे त्याचाही लाभ त्यांना पुढच्या वर्षात होणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांनी कोणाला परदेशात जायचं आहे, परदेशागमन योग असतो पत्रिकेमध्ये, त्यांनी जरूर या गोष्टीचा विचार करावा की आपण साधारण मार्च ते सप्टेंबरपर्यंत तुमचा हा जो काही कालावधी आहे, या कालावधीमध्ये त्यांना परदेशात जाण्याचे चान्सेस खूप आहेत. तर ते प्रयत्न करत असतील तर त्यांनी प्रयत्न चालू ठेवावे, त्याप्रमाणे त्यांना त्याचा रिझल्ट मिळेल. ह्याच्यामध्ये होतं काय, आपण नुसता राशी हा विचार न करता नक्षत्र हा एक प्रकार असतो. जे 27 नक्षत्र आहेत ते प्रत्येक राशीत डिवाईड केलेले आहेत आणि त्या नक्षत्रांना पण स्वामी आहे. तर काही राशींमध्ये हे नक्षत्र स्वामी असतात ना, ते थोडं मागे पुढे करायचा प्रयत्न करतात. फॉर एक्झाम्पल मी वृश्चिक राशीचंच म्हणतो, अनुराधा नक्षत्र असेल तर स्वामी शनी आहे. आता शनी काय आहे, शनी हा पृथ्वीभोवती खूप स्लो फिरतो, म्हणून त्याला मंद वासरे म्हणतात. मंद म्हणजे स्लो, वासरे म्हणजे वार, म्हणून शनिवार. त्यामुळे तो पत्रिकेमध्ये ज्या स्थानात पडला आहे रिझल्ट पण स्लो देतो. पण तेवढे पेशन्स वृश्चिक राशीने ठेवावेत की जेणेकरून आपल्याला मिळणार आहे ही भावना त्यांनी ठेवायचीच आहे. आणि गणेशाचं करायचं आहे त्यांना की अतिशय सुरेख हे वर्ष त्यांना जाईल. म्हणजे श्रद्धा आणि सबुरी. सबुरी हा सगळ्यात मोठी की आहे वृश्चिक राशीसाठी, की त्यांनी सबुरी सोडली ना तर त्यांना हातचं सोडून पलटायला मागेल असं त्यांना काहीतरी होईल. क्रिएटिव्ह माइंड असतो, काही ना काहीतरी नवीन सतत करायची त्यांची इच्छा असते. त्यामुळे ती चालना जोपर्यंत त्यांच्याकडे आहे, ती एनर्जी त्यांच्याकडे ती मिळायला पाहिजे विथ द हेल्प ऑफ स्पिरिच्युअलिटी. कारण स्पिरिच्युअलिटी इज अ पार्ट ऑफ ॲस्ट्रॉलॉजी. कधीही लक्षात ठेवा, ॲस्ट्रॉलॉजी नुसती येत नाही, त्याच्याबरोबर स्पिरिच्युअल पण येतच. पण आता एक प्रश्न माझ्या मनात आला, मग आपण जेव्हा आध्यात्मिकतेकडे वळतो किंवा एखादे गुरु भेटले तर आपल्या कुंडलीतले योग बदलतात का? बेसिकली काय होतं, जेव्हा एखादं मूल जन्माला येतं तेव्हा 5 अंग म्हणजे 5 अंगाने विचार केला जातो
तिथी, कर्ण, नक्षत्र, वार आणि योग यांनी काय बनतं पंचांग. एक मूल जन्माला आलो, आम्हाला फोन येतो की आम्हाला पत्रिका बघायची आहे, पत्रिका काढा मुलाची. जेव्हा आम्ही पत्रिका तयार करतो, ती जी प्लॅनेटरी पोझिशन असते त्या वेळेला त्या मुलाची, तीच प्लॅनेटरी पोझिशन तो जेव्हा जातो त्याच्याबरोबरच जाते. त्यामुळे गुरु हा आपल्याला सपोर्टिंग आहे. आपल्या कुंडलीमध्ये काही बलहीन ग्रह असतात. गुरु हा पापग्रह नाही आहे, हा नेहमी रिझल्ट चांगलेच देतो तुम्हाला. त्यामुळे गुरु काय करतो माहिती आहे, गुरु जो तुमचा बलवान ग्रह आहे ना त्याला आणखीन बलवान करतो विथ द हेल्प ऑफ स्पिरिच्युअलिटी. तुम्हाला तो गुरुचे मंत्र देतो. तो पत्रिका नाही बदलत, पत्रिका ही तुमच्याबरोबरच जाणार आहे. फॉर एक्झाम्पल, आपण आता तुळ राशीचं म्हणत होतो, 130 कोटी लोकसंख्या आहे भारताची, 130 ते 140. 2% जरी तुळ राशीची माणसं बघितली आपण तर प्रत्येक, आणि सेम टाईम जरी तुम्ही घेतलात तरी प्रत्येकाची कुंडली बदलते. कारण काही वेळेला, शेवटी हे सायकल आहे, काही वेळेला प्लॅनेटरी पोझिशन बदलते सेकंदाने, अक्षरशः सेकंदाने. म्हणजे तुमचा जन्म आणि माझा जन्म सेम डेटला सेम टाईमला झाला तरी काही वेळेला तुमचं ग्रहमान पत्रिकेतलं आणि माझं थोडंफार 19 होण्याची शक्यता असते. म्हणजे गुरु काय करतो, गुरु पत्रिकेतले ग्रहमान नाही बदलत. गुरु तुम्हाला सपोर्ट करतो की तुमचं जो बलहीन आहे त्याला दाबून त्याला एनरिच करणं, हे गुरुचं काम असतं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.